कल्पना करा, उद्या सकाळी तुम्ही डोळे उघडता आणि तुम्हाला अचानक जाणवतं आजची तुमची ऊर्जा, फोकस, आत्मविश्वास आणि माइंडसेट आतापर्यंतच्या कोणत्याही दिवसापेक्षा वेगळी आहे. जणू काही तुमच्यात एक नवी सुरुवात झाली आहे. तुम्ही स्वतःच्या आयुष्याला हळूहळू नाही तर थेट गती देत आहात. आणि आश्चर्य म्हणजे ही शक्ती तुमच्याकडे आधीपासूनच आहे, फक्त तुम्ही तिला ॲक्टिवेट केलेलं नाही. आज आपण ज्या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत ते आपल्या आयुष्यातील सकाळ पूर्णपणे बदलून टाकणार आहे. आणि सकाळ बदलली म्हणजे संपूर्ण आयुष्य बदलणार. आजचा विषय आहे द मिरॅकल मॉर्निंग बाय हॅल एलरॉड. चला तर सुरुवात करूया तुमच्या जीवनातील मिरॅकल मॉर्निंगला. टॉपिक 1. मिरॅकल मॉर्निंग म्हणजे नक्की काय? हॅल एलरॉड या पुस्तकात एक महत्त्वाचा संदेश देतो. आपण दिवस कसा सुरू करतो त्यावर संपूर्ण आयुष्याचा दर्जा ठरतो. बहुतेक लोक सकाळ म्हणजे गजर थांबवून पुन्हा झोपणे, घाईत घरातून बाहेर पडणे आणि दिवसाची सुरुवात तणावाने करणे असेच बघतात. पण हॅल एलरॉड सांगतो की जगातील यशस्वी लोकांमध्ये एक गोष्ट सामायिक आहे, त्यांची सकाळ. मिरॅकल मॉर्निंग म्हणजे सकाळच्या पहिल्या काही मिनिटांचा अत्यंत जाणीवपूर्वक वापर. ही अशी सकाळ जी तुम्हाला मानसिक, भावनिक, शारीरिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या मजबूत करते. हॅल सांगतो की आपली सकाळ म्हणजे लाईफ ट्रान्सफॉर्मेशन ट्रिगर. तुम्ही सकाळी जे करता त्याचा प्रभाव तुमच्या निर्णयांवर, भावनांवर, माइंडसेटवर आणि दिवसाच्या परिणामांवर पडतो. मिरॅकल मॉर्निंग ही कोणती जादू नाही, ती एक सवय आहे, एक शिस्त आहे आणि एक प्रोसेस आहे जी दररोज तुम्हाला तुमच्या सर्वोत्तम आवृत्तीजवळ घेऊन जाते. आपण सकाळी शांततेत, स्पष्टतेत आणि सकारात्मक ऊर्जेत दिवस सुरू केला तर मन अधिक जागरूक होते, आत्मविश्वास वाढतो आणि स्वतःवर नियंत्रण वाढते. दिवसातील प्रत्येक कृती परिणामकारक होते कारण तुमच्यात आधीच इनर पॉवर सक्रिय झाली असते. या कल्पनेची सुंदरता म्हणजे यासाठी बाहेरून काही लागणार नाही. एकमेव गोष्ट लागते, तुमचा सकाळी उठण्याचा निर्णय. टॉपिक 2. व्हाय मॉर्निंग म्हणजे सकाळीच का? अनेक जण विचारतात, सकाळीच का, संध्याकाळीही करू शकतो ना? हॅल एलरॉड हा मुद्दा अगदी स्पष्ट करतो. सकाळ म्हणजे सर्वात शुद्ध, शांत आणि मानसिकदृष्ट्या रिसेप्टिव्ह वेळ. आपण झोपेतून उठल्यानंतर मेंदूची स्टेट रिसेट मोडमध्ये असते. म्हणजेच तुम्ही त्यात चांगलं इनपुट दिलात तर संपूर्ण दिवस तसाच बनतो. सकाळी डिसिजन फटीग नसते, तुमचं मन डिस्ट्रॅक्शन्सने भरलेलं नसतं. दिवसाची गोंधळलेली ऊर्जा सुरू होण्यापूर्वीची वेळ तुमची सर्वात सामर्थ्यवान वेळ असते. तर शरणगतांनो, पीक क्लॅरिटी स्वतः सोकसवा. दुसरा एक मुद्दा हॅलने सांगितलाय, तुम्ही दिवसाची सुरुवात स्वतःसाठी केली तर तुमचं मन संपूर्ण दिवस तुम्हाला सपोर्ट करतं. पण तुम्ही दिवसाची सुरुवात गोंधळात केली तर मन संपूर्ण दिवस गोंधळ आणि तणाव देत राहतं. मोस्ट इम्पॉर्टंटली, सकाळी केलेला पॉझिटिव्ह इनपुट तुमच्या सबकॉन्शियस माइंडला शेप करतो आणि सबकॉन्शियस माइंड बदललं की आयुष्य बदलतं. मिरॅकल मॉर्निंग हा फक्त रिच्युअल नाही, तो एक जीवनाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन आहे, एक माइंडसेट आहे. मी माझा दिवस कंट्रोल करतो, दिवस मला कंट्रोल करत नाही. टॉपिक 3. द सेवर्स फॉर्म्युला. मिरॅकल मॉर्निंगच्या 6 सकाळच्या सवयी. हॅल एलरॉड एक अत्यंत प्रभावी साधन देतो. सेवर्स याचा अर्थ S फॉर सायलेन्स, A फॉर ॲफर्मेशन्स, V फॉर व्हिज्युअलायझेशन्स, E फॉर एक्झरसाइज, R फॉर रीडिंग, S फॉर स्क्रायबिंग म्हणजे रायटिंग किंवा जर्नलिंग. या 6 सवयी तुमच्या मानसिक, भावनिक आणि शारीरिक विकासाला एकाच वेळी चालना देतात. 1. सायलेन्स म्हणजे शांतता. दिवसाची सुरुवात शांततेत केल्याने मन स्थिर होते, स्ट्रेस कमी होतो, डिसिजन मेकिंग कणखर होते. 5 मिनिटं शांत बसून श्वासावर फोकस केला तरी मेंदूची क्लॅरिटी वाढते. या काळात चिंता नाही, मोबाईल नाही, गोंधळ नाही, फक्त स्वतःशी जोडलेली जागरूकता. 2. ॲफर्मेशन्स म्हणजे आत्मसंकल्प. आपण दिवसभर स्वतःशी बोलत असतो, पण बहुतेक वेळा नकारात्मक. ॲफर्मेशन्स म्हणजे स्वतःसाठी तयार केलेले पॉझिटिव्ह, पॉवरफुल स्टेटमेंट्स. मी सक्षम आहे, मी माझ्या आयुष्यावर नियंत्रण ठेवतो, माझी स्वप्ने शक्य आहेत. हे स्टेटमेंट्स सबकॉन्शियस माइंडला प्रोग्राम करतात आणि तुम्ही तसंच वागायला लागता. व्हिज्युअलायझेशन म्हणजे कल्पनाचित्रण. ज्याचं तुम्ही स्पष्ट चित्र मनात पाहता ते प्रत्यक्षात घडण्याची शक्यता वाढते.
दररोज सकाळी 2 ते 3 मिनिटं तुमच्या ध्येयांची कल्पना करा. ते कसं दिसतंय, तुम्हाला कसं वाटतंय, तुम्ही तिथपर्यंत कसे पोहोचत आहात. व्हिज्युअलायझेशन तुमच्यात प्रचंड ड्राईव्ह निर्माण करते. 4. एक्झरसाइज म्हणजे व्यायाम. सकाळचा हलका व्यायाम देखील मेंदूचं ऑक्सिजन लेवल वाढवतं, मूड अपलिफ्ट करतं आणि शरीराला ऊर्जा देतं. हे जिम नसतं. 5 मिनिटं स्ट्रेचिंग, जम्पिंग जॅक्स, योगा काहीही चालेल. उद्दिष्ट शरीराला जागं करणं. 5. रीडिंग म्हणजे वाचन. दररोज 10 मिनिटं वाचलं तरी ज्ञान वाढतं, विचार बदलतात आणि तुमची दृष्टी स्वच्छ होते. वाचन म्हणजे मेंदूला सर्वोत्तम इंधन देणं. 6. स्क्रायबिंग म्हणजे जर्नलिंग. जर्नलिंग हा सेल्फ रिफ्लेक्शनचा सर्वात पॉवरफुल मार्ग आहे. यात तुम्ही लिहिता, आज मी कशाबद्दल आभारी आहे, आजची माझी गोल कोणती आहेत, काल काय शिकायला मिळालं. जर्नलिंग क्लॅरिटी, ग्रॅटिट्यूड आणि फोकस वाढवते. टॉपिक 4. द 6 मिनिट मिरॅकल मॉर्निंग. बहुतेक लोक म्हणतात माझ्याकडे वेळ नाही. हॅल एल्रॉड याचं उत्तर, तुम्हाला एका मिरॅकल मॉर्निंगसाठी 1 तास नको. तुमच्याकडे फक्त 6 मिनिटं असली तरी तुमचा दिवस बदलू शकतो. हे 6 मिनिटं कसे? पहिला 1 मिनिट सायलेन्स. शांत बसा, खोल श्वास घ्या, मनाला स्थिर होऊ द्या. दुसरा 1 मिनिट ॲफर्मेशन्स. तुमच्या ध्येयांवर आणि क्षमतेवर आधारित पॉझिटिव्ह वाक्य वाचा. तिसरा 1 मिनिट व्हिज्युअलायझेशन. तुमचं ध्येय जणू आत्ताच पूर्ण झालंय अशा क्लॅरिटीने इमॅजिन करा. चौथा 1 मिनिट एक्झरसाइज, 20 जम्पिंग जॅक्स किंवा हलकं स्ट्रेचिंग. 5वा 1 मिनिट रीडिंग, कुठल्याही पुस्तकाचा 1 पान तरी वाचा. 6वा 1 मिनिट रायटिंग किंवा जर्नलिंग, आजचं मुख्य लक्ष लिहा, धन्यवादाचे 3 मुद्दे लिहा. 6 मिनिटं म्हणजे 0.4% दिवस. ही 6 मिनिटं तुमच्याकडे नाहीत असं होऊच शकत नाही. हे छोटं वर्जन हे सिद्ध करतं की मिरॅकल मॉर्निंग ही लक्झरी रुटीन नाही, ती सर्वांसाठी आहे. महत्त्वाचं म्हणजे रुटीन किती मोठी नाही, तर रुटीन किती सातत्यपूर्ण आहे. टॉपिक 5. आयडेंटिटी चेंज. सकाळ बदलली की ओळख बदलते. हॅल एल्रॉड म्हणतो, मिरॅकल मॉर्निंग ही फक्त सकाळची रुटीन नाही, ती आयडेंटिटी शिफ्ट आहे. कारण जेव्हा आपण रोज सकाळी स्वतःसाठी वेळ काढतो, तेव्हा आपण स्वतःलाच एक संदेश देतो, मी माझ्या आयुष्याला महत्त्व देतो, मी माझ्या ध्येयांसाठी समर्पित आहे, मी माझ्या सर्वोत्तम आवृत्ती बनत आहे. ही गोष्ट हळूहळू तुमच्या आयडेंटिटीत बदल घडवते. सकाळी उठणारा तुम्ही, तुमच्या गोलला महत्त्व देणारा तुम्ही, सेल्फ डिसिप्लिन पाळणारा तुम्ही, तो नवा तुम्ही आयुष्यात सातत्याने चांगले निर्णय घेतो. मिरॅकल मॉर्निंग सुरू करणारे लोक काही आठवड्यातच अनुभवतात. उद्दिष्टांची स्पष्टता वाढते, आत्मविश्वास सुधारतो, जीवनावर नियंत्रण असल्याची भावना निर्माण होते, नकारात्मक विचार कमी होतात, ऊर्जा आणि प्रोडक्टिव्हिटी अनेक पटीने वाढते. तुमची आयडेंटिटी म्हणजे तुमच्या सवयींची बेरीज असते आणि मिरॅकल मॉर्निंग त्या सवयींना शेप करतं. ऑथर मेसेज. हॅल एल्रॉडचा प्रमुख संदेश. हॅल एल्रॉड सांगतो, तुम्ही कोण आहात हे महत्त्वाचं नाही, तुम्ही कुठून आलात हे महत्त्वाचं नाही, तुमच्या आयुष्यात आज काय चाललंय हे महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं आहे तुम्ही आजपासून कोण बनायचा निर्णय घेत आहात. मिरॅकल मॉर्निंग म्हणजे स्वतःवर केलेली एक गुंतवणूक आहे. आयुष्य बदलायची प्रक्रिया एवढी अवघड नाहीये, फक्त पहाटेचे काही मिनिटं बदलायची गरज आहे. जर तुम्हाला आयुष्यात बदल हवा असेल, प्रगती हवी असेल आणि तुमच्या सर्वोत्तम आवृत्तीकडे जायचं असेल, द मिरॅकल मॉर्निंग हा एक सुरुवातीचा दिवा आहे. आजपासून एक छोटी रुटीन सुरू करा. सकाळ बदलली तर नशीबही बदलतं. मी आहे बुक बोली चॅनल. वाचनातून, पुस्तकांतून आणि ज्ञानातून तुमचं आयुष्य अधिक समृद्ध करण्यासाठी इथे आहे. आता एंड स्क्रीनवर तुम्हाला स्टार्ट विथ वाय, सायमन सिनेक या पुस्तकाचा सखोल समरी व्हिडिओ दिसेल. तो नक्की पहा. तो व्हिडिओ तुमच्या पर्पज, मीनिंग आणि दिशेला नवा आकार देईल. बुक बोलीवर अशाच मूल्य देणाऱ्या आणखी पुस्तकांच्या समरी मिळत राहतील. धन्यवाद.